एक काळ असा होता की विशालदादाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकिटासाठी मुंबई, दिल्ली, नागपूर हेलपाटे घालावं लागते. हे अतिशय दुःखद घटना आहे. ही सगळी जी खेळ केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे. घोरपडे सरकारने ते जरा दाबून बोलले तिथं, पण मी उघड सांगतो तुम्हाला, या खेळीचा खरं नायक जो आहे तो जयंत पाटील आहे आणि या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहे. दुसरी गोष्ट आहे संजय काका पाटील राहायचं मान हलवण्यापलीकडं आपल्याला काय दिलंय का त्यांनी सांगा, आणि ते मान इकडे तिकडे करते, होय का नाही हे नक्की आम्हालाही कळत नाही. काय होय म्हणतोय का नाही म्हणतोय काही करत नाही. मी सांगते टिमूर ताकारी म्हैसाळ मी आणली, अरे 40 वर्ष झाली हो त्या योजनेला, कधी तू डुकून कधी बघितलंयस का तिकडं? आपल्या गावणीला मान हलवलेलं जनावर आपण कधी बांधत असतो. हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे. आता हे मान हलवणारा जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. आणि मग ते पार्सल आले आता चुकून, आता 10 वर्ष आपण वाईट अनुभव घेत आहे. हे निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये बसत नाही असं मला स्वतःला वाटते. बरं असं त्यांनी त्यांचं काम करते. आम्ही आमचं जे सांगायचं होतं ते आपल्याला सांगितलंय. आता घोरपडे सरकारने विशालदादाच्या तिकिटाचा कसा पाडा वाचला, किती अन्याय केलेला आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. एक काळ असा होता की विशालदादाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकिटासाठी मुंबई, दिल्ली, नागपूर हेलपाटे घालावं लागते. हे अतिशय दुःखद घटना आहे. म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय, कुणाचं ऐकून तुम्ही करताय? आणि ह्या सगळ्याचा खरीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे. ही सगळी जी खेळी केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे. घोरपडे सरकारने ते जरा दाबून बोलले तिथं, पण मी उघड सांगतो तुम्हाला, या खेळीचा खरं नायक जो आहे तो जयंत पाटील आहे. आणि मला सांगा, या जिल्ह्यामध्ये 2 पक्ष प्रमुख आहे, तिसरा बीजेपी आहे, एक राष्ट्रवादी आहे, एक काँग्रेस आहे. राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही, काँग्रेसवाले मागत होते, त्यांना दक्षिण दिला गेला. या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहेत. त्यामुळे संजय राऊत आले, घोरपडे सरकारला भेटले, मलाही भेटले. आम्ही त्यांना काय सांगायचे सांगितलं. त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा, एक ग्रामपंचायत सदस्य नाही, एक सदस्य इथे नाही, गावात कुठली शाखा नाही, तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका, तो येणार नाही चंद्रनाथ पाटील, हे स्पष्टपणे घोरपडे सरकारने आम्ही सांगितले करा. मग त्याला संजय राऊत मला म्हणजे पर्याय काय तुमच्या पुढं? आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे, म्हणलं संजय काकाला जर पाडायचं असेल तर विशालदादा पाटील हा एकमेव पर्याय आहे, हे आम्ही त्याच वेळा सांगितलं. परंतु ऐकून घ्या, ते काय ऐकले नाही, ताटासला पेटले आणि एक मोठी, ज्याला राजकीय कुरघोडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार ज्याला म्हणतो आपण, वसंतदादाचं घराणं राजकारणाबद्दल संपायचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घराणं जीवन ठेवायचं लक्ष ठेवा. राजकारणामध्ये एखाद्याची कायमची हत्या करणं आणि दादा घराणं संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्याला शोभत नाही. राजकारणामध्ये गट असतात, पूर्वी बापू दादा गट होते, चालत होते, पण असं दोघंही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आताची जी पिढी आहे ह्याची, ही पिढी मात्र राजकारणाचे एवढं घाणेरडं राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं असले राजकारण करायला लागले. म्हणताना आम्ही सगळा विचार करून आमचा दुष्काळ पडू नये त्या सरकारने आणखीन काही लोक त्यांची नावं घेत आहेत, कारण त्यांना काही गोष्टी पक्षाच्या अडचणीच येतात. त्यामुळे तेही आपल्या बरोबर आहेत. आम्ही पहिल्यांदा विचार करून विशालदादा पाटलाला आपण मदत केली आणि त्यांचं नाव पुकारलं. आता दुसरी गोष्ट आहे संजय काका पाटील राहायचं मान हलवण्यापलीकडं आपल्याला काय दिलंय का त्यांनी सांगा, आणि ते मान इकडे तिकडे करते, होय का नाही हे नक्की आम्हालाही कळत नाही. काय होय म्हणतोय का नाही म्हणतोय काही करत नाही. मी सांगते
ताकारी म्हैसा मी आणली. अरे 40 वर्षे झाले हो त्या योजनेला. कधी तू डुकून कधी बघितलंयस का तिकडं? आणि आमची म्हैसाळ विस्तारित योजना जी 48 गावची, त्या 48 गावासाठी आम्ही पहिल्यांदा इथे बैठक घेतली सर्व पक्षी. त्याच्यानंतर उपोषण केलं, त्याच्यानंतर रस्ता रोको केलं आणि शासनाला आम्ही तंबी दिली की जर तुम्ही म्हैसाळ विस्तारित योजना जर मंजूर नाही केली तर आम्ही बहिष्कार टाकू. या तिन्ही बैठकीला तो पाणीदार आमदारजी आता पेपरला बातमी देते तो कुठे गेला होता? संजय काका पाटील. मान हलवण्या पक्षाने काही केले नाही, त्यामुळे त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची गरज नाही. लोकसभेत मगाशी कोणतर बोललो, मी ऐकत होतो. लोकसभेत कधी बोललाय का ते माणूस? कधीच बोलले नाही. बरोबर आहे. आमचं त्याला हिंदी येत नाही, मराठी चांगली येते नाही मला माहिती नाही. तिथे इंग्लिश आणि हिंदी बोलावं लागते. त्या माणसाला काहीच येत नाही ना. 10 वर्षात लोकसभेमध्ये काही आवाज उठवले नाही. आपलं रांजणीचं ड्रायपोर्ट होतं, मंजूर झालेलं ड्रायपोर्ट त्याला करता नाही. शेतकऱ्याची फळं वगैरे तिथं गेली असती. कोल्हापूरच्या विमानतळाचा पत्ता नाही तिथं. आणि म्हैसाळ विस्तार योजनेबद्दल त्यांनी काही यावर पुढे शब्द काढत नाही. आता पंढरपूर विजापूरचे रेल्वे लाईनचा सर्वे होऊन 10 वर्ष झालं आणि याच्या 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं इथं? तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. केले काय माहितीये का? 5 वर्षात 29 कोटी रुपये त्यांनी इस्टेट मिळली जागा. कुठला देऊ पैसे इथं? 5 वर्षात 29 कोटी. ह्या अलीकडच्या आधीच्या 5 वर्षात किती मिळेल याचा काय आकडा आहे आम्हाला माहिती नाही. म्हणजे वर्षाला साधारणतः 6 कोटी रुपये त्यांनी नफा मिळवला. काय यांचं शेतीचं उत्पन्न आहे? काय यांचं उत्पन्न 6 कोटी वर्षाला मिळून इतपत? आपण बरेच इथे शेतकरी सगळे आहे, म्हणजे लोकांच्या मुंड्या मोडून, लोकांच्या मगाची सातबारा तुम्हाला अर्थ कळला नाही त्याचा, लोकांच्या जमिनी लाटणं, लोकांना दम देणं आणि इस्टेट गोळा करणं, याच्याशिवाय संजय काकांनी काही केले नाही. आणि म्हणून त्यांनी 5 वर्षात 29 कोटी रुपयाची जादा इस्टेट जमा केली. हे पेपरला आलेले आहे. आणि त्यामुळे अशा माणसाला आपण काय करायचं हे ठरवण्यासाठी ही आपली बैठक आहे. आणि आमचं मत असं आहे की ह्या माणसाला आता रस्ता दाखवणं चांगलं आहे. शेतकरी आपण सगळे शेतकरी म्हणतोय. आपल्याला एक माहिती आहे की नाही, आपल्या गावणीला मान हलवलेलं जनावर आपण कधी बांधत असतो. हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे. आता हे मान हलवणारा जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. आम्ही म्हणतो हे पार्सल आले आता चुकून. आता 10 वर्ष आपण वाईट अनुभव घेतलाय. त्या भविष्यकाळामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही. आपल्याला एक चांगलं उमदं नेतृत्व ह्या ठिकाणी आणायचं आहे. भाजप सरकार काय म्हणते आज? अब की बार काय? मोदी सरकार. अरे मोदीच्या बापाची सीट आहे काय ती? लोकसभा म्हणजे सार्वभौम सभा आहे, सगळ्याची सभा आहे. आणि मोदीपेक्षा भाजप त्यांच्या पाशी सांगतो मला, माणसाला नेहमी सरकार व्यक्ती महत्वाची नाही तर त्याच्या मागचे पक्षाची ताकद महत्वाची असते. काय म्हणायला पाहिजे त्यांनी? अब की बार भाजप सरकार म्हणायला पाहिजे. म्हणते काय? आज की बार मोदी सरकार. म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला इतका अहमपणा आहे की मी सांगेल तेच पूर्ण विषयात असं म्हणणारे मोदी सरकार असल्यामुळं काय केलं मी? एक राम मंदिर बांधलं. कौतुक किती झालं त्याचं बघा. सगळे इव्हेंट सगळे राम मंदिरावर झाले. आणि राम मंदिरची पूजा करताना कोण तिथं? हे पट्ट्या मोदी एक बाजूला मोहन भागवते, 2च माणसं. ठीक आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? ज्या महिन्याचं तुम्ही कौतुक करताय, त्याच्या आधी एक सांगतो मला, लोकसभेची पूजा झाली म्हणजे नवीन लोकसभा उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे यज्ञ वगैरे केले. दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेला या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लक्षात ठेवा. मोदी प्रत्येक भाषणात सांगते की आम्ही महिलांचा सन्मान करतो. आणि दोन्ही वेळेला, एकदा लोकसभेच्या उद्घाटनाच्या वेळेला आणि त्याच्यानंतर राम मंदिरच्या सोहळ्याच्या वेळेला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या दोन्ही ठिकाणी गैरहजर आहेत. काय त्या मागासवर्गीय आहेत म्हणून गैरहजर आहेत का? काय आहे उत्तर यांच्याकडे? आणि बोलताना लोकसभेत बोलते की आम्ही महिलांचा सन्मान करतो आणि त्याच्यावर यांची आज संवाद चालू आहे. काय सन्मान करता तुम्ही? ज्या देशाच्या पहिल्या नागरिक द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बोलवत आहे. त्याच्या मागे तुमची मानसिकता काय हे सगळ्या देशाला आता माहीत झालेलं आहे. त्यामुळे आपण जे करायला लागलाय हे अजिबात आम्हाला मान्य नाही. मग ते जीएसटी वगैरे बाकी सरकारने अनेक गोष्टी बोलले तुम्हाला. हा देश हुकुमशाहीकडे चालला एवढं लक्षात ठेवा. केजरीवाल, दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल, झारखंडचा मुख्यमंत्री सुरेन सोरेन
आणि आपल्या देशातले आपल्या महाराष्ट्रातले अनेक मंत्री हे सगळे देशचा रस्ता दाखवले. आम्ही मगाशी नेते त्याला पण ईडीची नोटीस आहे, लक्षात ठेवा. त्या सगळ्याला ईडीची नोटीस, सीबीआयची नोटीस असं दाखवून लोकांना भीती दाखवायची आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्षाच्या पक्षच फोडायचं असा उद्योग ह्या केंद्र सरकारने चालवलाय. ही हुकुमशाहीची लक्षणे ठेवा. इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी होती, बरोबर आहे, पण ती आणीबाणी आम्हाला दिसत होती. आताच्या मोदीच्या काळातली जी आणीबाणी आहे ती अदृश्य आणीबाणी आहे, न दिसणारी आणीबाणी आहे. महत्वाची ज्या संघटना आहेत, संस्था आहेत, त्या संस्थेला वेठीस धरायचं आणि त्या संस्थेमार्फत आमच्यासारख्याला भीती दाखवायची आणि ही लोकसभेची इलेक्शन एकतर्फे कसं येईल असा त्यांनी घाट घातला होता. पण भाजपच्या दुर्दैवानं देशामध्ये एवढी हालचाल झाली तर नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. संपादक हसन तांबोळी 8459605047. उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे. कार्यकारी संपादक त्रिवेणी माने.